जर हे थोड्या दिवसात म्हणतो मी, महिने फिने नाही, जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करीन. एक संजय राऊतचं विधान आहे की मराठवाड्यातला सगळा मराठा मी आरक्षणात घातल्याशिवाय थांबणार नाही, स्वस्थ बसणार नाही. म्हणजे मग तुम्ही परवा जे मुंबईत उपोषण केलं त्यामुळे हा सगळा मराठा समाज आरक्षणात गेलेला नाही का? गेला ना. हे संभ्रमावर बोललो मी, संभ्रमावर बोललो मी. हे नाही काय संभ्रम करतात, जे आर असा छेन आमका छेन तामका छेन. हेच आधी पाच पाच बाऱ्या पाया पडत होते तिथं. वा म्हणे देव भेटला, लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर, आणि हे लयच भारी झालं. तेच आता संभ्रम म्हणून म्हणलं मी. गेलाच मराठाच गेला, मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्राला गेला. हा, थोडे दिवस दमदारा फक्त. पाटील एक नवीन विषय असा आहे की संजय राऊत असं म्हणाले की आता गॅजेट लागू केलं. गॅजेट काय यायचंय मराठवाड्यात लागू कोणी केलं? सरकारने. बरं ते काय मी काय माघारी जे आर ही घेऊन आलो का, ड्राफ्ट लिखी जे आर काढला. आता त्याची प्रक्रिया सुरू होईल. दाना 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 अंमलबजावणी झाली की. ऐ उदाहरण सांगू तुम्हाला, तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असतं, जमीन आहे पण नावावर नाही, गॅजेट हे पण नावावर नाही. एक आडी ओळ सुद्धा नव्हती रेकॉर्डला गॅजेटियरची, आडी ओळ सुद्धा. पश्चिम महाराष्ट्राला गॅजेटबद्दल सुद्धा बोलतो, सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहीत नव्हतं कोणाला. गॅजेटियर आम्ही ते करून आणलं हैदराबादचं, आडी ओळ नव्हती. आज मराठवाड्यात असं झालं, आता रजिस्ट्री झाली, फेर होणारच. पहिली आडी ओळ पण नव्हती, गॅजेटियर लागू केलं, रजिस्ट्री झाली, म्हणजे जे आर निघाला, अंमलबजावणी राहिली. दाना होईल ना प्रोसिजर सुरू. पण देणार मी आहे ना, चुकलं तर लढण ना पुन्हा. ते संभ्रम फक्त ठेवू नका. पाटील आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच, तर फडणवीस यांना घेरणं हा होता. म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून, म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय, आंदोलन घडवून आणलंय असं त्यांचं म्हणणं आहे. हे ते शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही. आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल, ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते. कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी, परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलं असतो. आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे. आणि काय म्हणले पुढं, सर आरक्षण नव्हतं पाहिजे, मुंबईत काय करायचं होतं, हां फक्त फडणवीसला घ्यायलाच होतं. आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाच परवानगी. मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं, फडणवीसला ते धुतलं असतं ते जाऊन वर्षा बांगल्यावर. असा होतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होता. मी काय म्हणलो तुम्हाला, मी मराठ्याचाच फक्त थोडक्यात मी नोकरी, मराठ्याचंच पोरग आहे मी. ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला, ना दोन्ही काँग्रेसला, ना दोन्ही शिवसेनेला, ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मुजीत नाही कवाच. आपलं आहे ते रोखठोक. माझा समाज माझ्या पाठीशी आहे आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला. ह्यावेळेस शब्द दिलता, मुंबईत जाणार, गेलो. मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता, जातीचा खाली बघावं लागलं असतं माझ्यामुळं. दुसरं हे सांगितलं होतं, यावेळेस जे आरच आणणार, जे आरच आणला. मी हळूहळू करतोय ते. शिंदेंचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबाचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन. त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं. मला आरक्षणच पाहिजे. मी हे 2 वर्ष झालं सिद्ध करून दिलंय. मला राजकारण नाही पाहिजे. संजय राऊत तुमच्या एका अर्थाने बदनाम करतात असा अर्थ होतो. नाही आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले, मला म्हणले की त्यांना काय टोल आणला, मी बाईटच नाही बघितली. परत व्हायचं तिसरं शिंदेंना आणलाय पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून असं ते म्हणताय. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवायची टप्पर नाही कोणाची, कोणाची मी लावत असतो गोडे. मग राऊतांनी अजून गंभीर आरोप केला, ते म्हणते की जरांगीत समाधानी परतले, याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी झाल्या असाव्यात. मग आता जे आर निघाला ना, जे आर निघाला ना, तिथं का झोपून राहून दंगली करायचं होत्या काय? हे बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावले काय? हे 2-4 म्हणजे 10 एकर जमीन एखादीची,
त्यांनी ती नांगरताना दूषित विचाराचा तिथं माणूस होता. तो म्हणला मस्त नांगरली, तो आता नीट केली, पण बांध बी फोडू ना, म्हणजे काय दंगली लावायच्या होत्या काय? जे आर माझ्या जातीला जे पाहिजे, मराठवाड्यातल्या गॅजेटियर लागू करणे त्याचा जे आर, सातारा संस्थांचा जे आर हे घेतलं ना, याच्यापेक्षा काय घेते? पण त्यांच्या वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता. काय वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता. सांगा मग जे काय असेल ते. काय सांगा ना मग. म्हणजे जे काही त्यांचा अर्थ वेगळा आहे, म्हणजे मग वाटाघाटी- त्यांना विचारल्यावर सांगा तुम्ही, त्यांना तुमचे त्यांचं पत्रकार. वाक्य असं आहे, नाहीतर ते असं म्हणाले असते ना की त्यांना जे मागणी होती त्यांना न्याय मिळाला असे शब्द वापरले असते, किंवा जी आर आणि मग काल नाही म्हणले का? शब्द म्हणण्यामागचा काल उद्देश नाही म्हणले का मनोज जरांगे पाटील समाधानी आहेत, आम्ही समाधानी आहेत सगळे, आणि सगळा मराठा समाज समाधानी, काल नाही म्हणले का राऊत साहेब? पाटील या